नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन येतोय. आम्ही सर्व चाललो आहे गणपतीला. लालबाग, चिंचपोकळी सगळे गणपती मुंबईवरून येणार आहेत आणि ही आपली फलटण. आणि याच पद्धतीने आम्ही टाळ वाजवत, भजन करत, गाणे बोलत, खूप मजा करत गेलो. गर्दी पण खूप होती. मित्रांनी पण अशीच खूप साथ दिली. आणि पहिलाच केला आम्ही चिंचपोकळीचा चिंतामणी. त्याच्यानंतर पोरं खूप हरवत होते, तर आम्ही ही निशाणी घेऊन फिरत होतो. काहीतरी जुगाड लावाच लागला पोरांसाठी. पोरं पण भेटत नव्हते. शोधता शोधता कशी तरी शिट्टी वाजवून झाडं लावून शोधत होतो. त्यात रिॲक्शन पण भरपूर येत होते. बघत होतो काय करणार, शेवटी आले तर आले रिॲक्शन. आता शोधत होतो तरी पण पाहिलं रिॲक्शन या चालूच होत्या. नंतर आम्ही गेलो दुसऱ्या गणपतीला, बालयुगचा गणपती पाहिला, खूप छान होता. त्याच्यानंतर पुढे गेलो तरी पण रिॲक्शन चालूच होत्या. नंतर विचार केला तेजू गायाला जायचा. तेजू गायाला जाताना पण रिॲक्शन खूप होत्या. असं वाटलं की खूप व्हायरल झालंय. तेजू गायाचा गणपती पाहिला. नंतर पुढेच गेलो लगेच मुंबईचा राजा बघायला. तिथं खूप अशी छान सजावट होती. पहिला गणेश गल्लेचा राजा, हाच तो आपला मुंबईचा राजा. तसंच पुढे आलो लालबागला, आणि लालबागला खूप गर्दी होती. तर पुढे केला वदक चाळचा गणपती, तोही खूप छान होता. तसंच पुढे आलो किरणगावचा राजा गेला, तो आपला शेवटचा होता. आम्ही लालबाग फिरून नंतर आम्ही आता नागावला गेलो आणि आता आम्ही चाललो घरी. आणि लोकल भेटले नाही, तर त्याच्यामुळे आम्ही एक्सप्रेस चालू कल्याणवरून लोकल जायचं. दादाला काम पण थोडं, तर आम्ही लोकल झालो.